आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती आकर्षक सजावट स्पर्धेमध्ये आपण आता सांगली येथे आलो आहोत। अवधूत जाधव यांच्या घरी या ठिकाणी त्यांनी गणरायाच्या समोर महाराष्ट्राची लोककला हा सजावट आणि हा देखावा या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे। म्हणजे महाराष्ट्राची जी लोककला आहे, वासुदेव असेल, नंदी बैल असेल, पोतराज असेल, पिंगळा असेल, बहुरूपी असेल, गोंधळी असेल, शाहीर, अशा वेगवेगळ्या रूपातील महाराष्ट्राची लोककला दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। आपल्याला बोलण्यासाठी अवधूत सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल की महाराष्ट्राची लोककला सादर करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय? महाराष्ट्र राज्य हे विविध कलागुणांनी तसेच भक्तिशक्ती संपन्न असे राज्य आहे। महाराष्ट्रात पूर्वीपासून अनेक कला आपल्या राज्यात सादर केल्या जात होत्या। त्यामध्ये प्रमुख कलांमध्ये गोंधळ असेल, परत तुमचं वाघ्यामुरळी असेल, दुसरं म्हणजे कीर्तन, भजन, दशावतार, भारुड, अशा कला वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत। आणि त्याचबरोबर छोटे कलाकार जे होते त्याच्यामध्ये आपले पिंगळा असेल किंवा वासुदेव, शाहीर, नंदी बैल, पोतराज असे हे कलाकार आता हळूहळू लोप पावत चाललेले आहेत। त्यांच्या कलेला एक सन्मान म्हणून आम्ही हा देखावा यावर्षी सादर करत आहोत। आणि हा देखावा सादर करण्यामागचा उद्देश म्हणजे ह्या ज्या लोककला हळूहळू लोप पावत चालले त्यांना कुठेतरी उजाळा मिळावा आणि या लोककला आपल्या लहान मुलांपर्यंत पोहोचवल्या जाव्यात म्हणून थोडासा आम्ही हा बारका प्रयत्न केलेला आहे।
आणि देखावाच्या माध्यमातून हे सगळे पात्र आम्ही इथे दाखवलेले आहेत. किती दिवस हे पूर्ण तयार करायला किंवा बनवायला वेळ लागला? साधारणतः आम्ही 1 महिन्यापूर्वी या सगळ्याची तयारी करत होतो, पण हा सेटअप सगळा उभारायला जवळजवळ 8 दिवस गेलेले आहेत आमचे. दरवर्षी वेगवेगळे तुम्ही तांत्रिक देखावा दाखवत असता. यावर्षी हा दाखवला. गेल्या 2-3 वर्षामध्ये काय तुम्ही देखावा सादर केला होता? गेल्या 2021 पासून आम्ही इथं देखावा सादर करतोय. सुरुवातीला आम्ही पंढरीची वारी हा देखावा सादर केला होता. त्यानंतर नागपंचमी सणाबद्दल माहिती आणि त्याची महती आम्ही देखावाच्या माध्यमातून दाखवली होती. त्याच्यानंतर आम्ही 1 वर्ष ऐकाने श्रीकृष्ण लीला दाखवलेली. परत मागच्या वर्षी 2023 मध्ये आम्ही महत्वाचं 12 बलुतेदार हा देखावा सादर केला होता. गेल्या वर्षी लहान मुलांचे बालपण हा देखावा सादर केला होता आणि यावर्षी महाराष्ट्राची लोककला हा विषय घेऊन बारक्या कलाकारांना कुठेतरी आपला एक सन्मान त्यांचा व्हायला पाहिजे या उद्देशाने आम्ही ह्या कला दाखवण्याचा प्रयत्न केला. अवधूत, तर पूर्ण करतात तुम्ही कशी साथ देता या गणरायाच्या समोर असलेला देखावा तयार करण्यामध्ये? छोट्या मोठ्या बाहुल्यांना साड्या वगैरे नेसवायचं काम करतो. हाताखाली जे काही मदत लागत असेल ती मदत करत असते त्यांच्यासाठी. आपण या ठिकाणी पाहतोय की महाराष्ट्राची लोककला जी आता लोक पावत चाललेली आहे. हे जे काय बहुरूपे असतील, गोंधळे असतील किंवा नंदीबैल हे आता शहरामध्ये किंवा गावामध्ये यांचं प्रमाण कमी आहे आणि त्या महाराष्ट्राची लोककला आता नवीन लोकांना किंवा लहान मुलांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना उजाळा मिळावा आणि ते परत लोक पावत चाललेली कला पुन्हा लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं अवधूत जाधव यांनी हा छोटासा प्रयत्न केला आहे. कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, सांगली.